स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षणाबाबत सुप्रीम सुनावणी होणार आहे। निवडणुका होणार की पुढे ढकलणार याबाबत आज फैसला होणार आहे। 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याची आयोगानं कबुली दिलेली आहे। 40 नगर परिषद 17 नगरपंचायतींमध्ये ही मर्यादा ओलांडल्याची माहिती देण्यात आली। सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे त्यामुळे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं काय होणार, आरक्षण मर्यादा ओलांडली गेली अशा परिषदा नगरपंचायतींबाबत काय निकाल दिला जाणार, तसंच झेडपी महापालिकांबाबत कोर्ट काय निर्देश देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान राज्यातल्या 40 नगर परिषदा 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने दिलेली आहे। त्यामुळे आता या निवडणुका रद्दही होऊ शकतात। गेल्या सुनावणीवेळी कोर्टानं निवडणूक आयोगाला माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानंतर ही माहिती समोर आलेली आहे। तो विषय अतिशय विनम्रपणाने त्यांना स्वीकारावा लागला की आमची ही चूक झालेली आहे। याच्या अगोदर चूक झाली हे मान्य केलं होतं, परंतु कागदावरती मानायला तयार नव्हते। आज त्यांनी ॲफिडेव्हिटद्वारे हा विषय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवलेला आहे की या ठिकाणी आमच्या चुका झालेल्या आहेत। म्हणजे एकंदरीत मी जो काही विषय मांडत होतो त्या विषयावर आज शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्यामुळं नक्की ही मर्यादा ओलांडावी लागली, ही आकडेवारी आज सादर केली जाईल। यामध्ये आमची भूमिका अशी असणार आहे की 27% आरक्षण बऱ्याच ठिकाणी अबाधित राहतंय, परंतु ट्रायबल एरियामध्ये ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं ओबीसीला फटका बसतोय। तर या संदर्भामध्ये कोर्टाने मागच्या जी तारीख होती त्यावेळेस सकारात्मक भूमिका दाखवली